नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी आजचं खूप महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलं आहे पोषण ट्रॅकरमध्ये। बघा, पोषण ट्रॅकरमध्ये ही 6 कामे दररोजच आपल्याला करावी लागणार आहेत। सुट्टीचे दिवस सोडून म्हणजे रविवार सोडून दररोज आपल्याला ही कामे करायची आहेत। तर ती 6 कामे कोणते हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, ताईंनो पोषण ट्रॅकर ओपन करायचं। ओपन केल्यानंतर दैनंदिन मार्गदर्शन याच्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला बघा, इथं सर्व सविस्तर माहिती मी समजावून सांगणार आहे। अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अंगणवाडी आपली ओपन करायची आहे। हे महत्त्वपूर्ण आणि आपले 1 नंबरचं काम असणार आहे। दुसरं काम बघा, आपल्याला मुलांचा सामूहिक फोटो काढायचा आहे। मुलांचा सामूहिक फोटो व्यवस्थितरित्या काढून तो सबमिट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपलं तिसरं काम बघा ताईंनो, तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती आपल्याला प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे। तिसरं काम म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता। तर मी भरपूर ताईंना याच्या अगोदर सुद्धा माहिती सांगितलेली आहे की उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता नोंदवताना तुमच्या या चुका होत आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटत नाही। बघा, इथं आकडा कशा पद्धतीने भरलेला आहे। 49 मुले आहेत। 49च्या 49 मुलांना तुम्हाला इथं आकडेवारी दिसत आहेत। 49च्या 49 मुलांना सकाळचा नाश्ता आणि आहार दिलेला आहे। म्हणजे जेवढी मुले पोषण ट्रॅकरला आहेत तेवढ्या सगळ्या मुलांची आकडेवारी दाखवलेली आहे आणि त्यांना आहार दिलेला आहे, सकाळचा नाश्ता दिलेला आहे। तर हे झालं आपलं 3 नंबरचं काम। 1 नंबरचं काम बघा, अंगणवाडी ओपन करायचे। 2 नंबरचं मुलांचा फोटो काढायचा। 3 नंबरचं बघा, उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता द्यायचा। 4 नंबरचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। 4 नंबरचं काम म्हणजे की HCM म्हणजे त्याला आपण गरम ताजा आहार म्हणतो। इथं जरी आपण सकाळचा नाश्ता भरला तरी देखील आपल्याला अजून एकदा गरम ताजा आहारासाठी या मुलांची पुन्हा एकदा त्यांची हजेरी भरावी लागते। आणि यांची हजेरी भरताना खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ताईंनो, यांची हजेरी भरताना हे दिवस काउंट होत आहेत, त्यामुळे दिवस कशा पद्धतीने होत आहेत ते तुम्ही सविस्तरपणे पाहून घ्या। आज 3 तारीख आहे, तर इथं तुम्हाला 3च दिवस झालेले दिसत आहे। इथं बघा, जेवढे आपले आहाराचे दिवस होतात तेवढे दिवस इथं भरणे अपेक्षित आहे। सुट्टींच्या दिवशी आपण म्हणजे बघा, दिवाळीचे दिवस भरून काढण्यासाठी आपण रविवारी आहार देतोय, तो दिवस याच्यामध्ये नाही आला तरी चालेल, परंतु इतर ज्या आपल्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या वगळून इथं आपला आकडा 21च्या वर म्हणजे महिना संपेपर्यंत 21च्या वर जाणे अपेक्षित आहे। आज 3 तारीख आहे बघा, माझे 3 दिवस पूर्ण कंप्लीट दिसत। या पद्धतीने तुमचं हे काम व्हायला हवे, म्हणजे तुम्हाला 100% प्रोत्साहन भत्ता भेटणार। त्याच्यानंतर आपलं नंबरचं काम बघा, कारण की आपलं 1 नंबरचं काम आहे उघडायचं, त्याच्यानंतर फोटो काढायचा, सकाळची नाश्ता भरायचा आणि 4थं काम आहे आपलं HCM भरायचं। आता 5 नंबरचं काम बघा, 5 नंबरचं महत्त्वपूर्ण काम आहे या कृती घेणे। तर फक्त ह्या एरोवरती क्लिक करायचं, इथं आपल्याला 2 कृती भरायच्या आहेत। या 2 बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या कृती भरल्या जातात आणि त्याच्यानंतर आपली माहिती सबमिट होते। त्याच्यानंतर बघा, हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला ECC शिक्षणामध्ये सुद्धा हे महत्त्वपूर्ण काम करायचं। हे आपलं 6 नंबरचं काम असणार आहे। कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी हे आपलं 5 नंबरचं काम आहे आणि ECC हे आपलं 6 नंबरचं काम आहे। तर बघा, 6 नंबरचं आपलं काम असणार आहे ECC शिक्षणाचं म्हणजे ECC लर्निंग। तर इथं तुम्हाला ॲरो दिसत आहे, या ॲरोवरती क्लिक करून त्याच्यानंतर पुढील या बटनावरती क्लिक करायचं आणि पुढील या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी येतात। तर आपण फक्त सुरुवात करा या बटनावरती क्लिक करायचं आणि इथं एक चेक बॉक्स दिसतं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर सबमिट करा हा ऑप्शन येतोय। सबमिट करून ती ॲक्टिव्हिटी आपली पूर्ण करून घ्यायची आहे। तर बघा ताईंनो, खूप महत्त्वपूर्ण आणि या ॲक्टिव्हिटी ECC शिक्षणाच्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे 2 ॲक्टिव्हिटीला क्लिक करून ही माहिती भरायची आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। या 6 कामावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, ही महत्त्वपूर्ण 6 कामे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा। इथला आकडा बघा, इथला आकडा लक्षात ठेवा, जेवढा आपला पोषण ट्रॅकरचा आकडा असेल तेवढ्या सर्वांना HCM आणि त्यांची हजेरी भरण्याचा प्रयत्न करा। खूप महत्त्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।